हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. केस किती जरी माझी छोटी असली ना तरी स्टाईल करायला मला आवडतंच. सकाळ सकाळी तर अगोदर भूक लागलेली असते. मग आईसाहेबांनी केली होती गरमागरम चपाती आणि चहा. त्याच्यावर मस्तपैकी ताव दिला. चहा चपाती तर आपली फेवरेट आहे. मस्तपैकी तेल लावून कडक चपाती होती आणि चहा. त्यानंतर बाबा आंघोळ करून यायच लागले होते. रानातली कामं असतात, 10-10:30 वाजता आंघोळ होते आणि त्यांच्यासाठी भाजी करायची होती. मग मला आईसाहेब म्हणल्या मटर आणले ते सोलून दे. थोडं टेरेसवर फिरून यावं म्हणलं, पण मी स्वतःच घाबरले, हे कुत्रं कुणाला भुकतंय नेमकं. त्याला मी वर दिसले म्हणून ते मलाच भुकत होता. म्हणलं कुत्रं माझ्यावर भुकायला लागलं, एवढे बेकार दिसायला लागली का काय मी आता. एवढं सगळं सामान भैयाने आणि बाबाने जाऊन आणलं होतं, कारण भैयाची डाएट चालू आहे. हे तर मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच आहे. त्याची डाएट चालू आहे म्हणून काय आपण खायचं सोडायचं होय. त्याला पण आणलेलं ना आपल्या घरचं पण सगळं मिळून आपणच खायचं असतं. त्यालाच म्हणतात खरे डाएट. मस्तपैकी मी ॲपल कट करत होते तर मी एक्स्ट्राचं टाकून दिलं म्हणून भैया मला ओरडत होता. मग मी तर कशाला ग बसते, तुम्ही बघू शकता मी पण किती बोंबलत होती ती. तसं पण तो मला चांगलंच सांगत होता, पण मी पण जास्त नव्हतं टाकून दिलं. जे खराब होतं तेच टाकलं होतं. आणि मला तरी वाटतं आपण डेली फ्रूट्स खाल्लेच पाहिजे. एक वेळेस जेवण कमी केलं तरी चालेल, पण हे असलं खायचं. हे मला सगळं माझे बाबा सांगतात. तसं मी रोज खात नाही, मूडवर असतं आपलं खायचं न खायचं. तर तुम्ही म्हणताला आम्हाला ज्ञान देत बसली, स्वतः बघा अगोदर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, महाबळेश्वरला तर काय आपण स्ट्रॉबेरी खायला जाऊ शकत नाही सीझनमध्ये, पण आपल्या इकडे येतेच ना, मग तीच खायची. पण ती जास्तच आंबट असते. महाबळेश्वरला ना एक नंबर स्ट्रॉबेरी मिळते, तुम्ही खाल्लीच असेल. मला तर सगळ्या फ्रूट्समध्ये स्ट्रॉबेरी फार आवडते. तुम्हाला आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी एवढं सगळं चिरून मी, भैया आणि मम्मी बाबा आम्ही सगळेजण खाणार होतो, पण कामाला मात्र मला एकटीलाच लावलं होतं. हा फोटो माझा आणि भैयाचा आहे. या फोटोला जवळजवळ 8-9 वर्ष झाली असतील. हा फोटो होता आईसाहेबांकडे. आईसाहेबांनी मला दिला होता, मग मी तो माझ्या रूममध्ये लावला होता. पण त्याला जरा डेकोर करण्यासाठी ना मी हे असे लोकरीचं बनवलं होतं. गोंडे, थोडक्यात गोंडेच म्हणता येईल ह्याला. आणि ते काय फेविकॉलनं चिटकत नव्हते म्हणून मी डबल टेपनं हे चिटकवून घेतलं. आता भाव किती जरी आगाव असला तरी बहिणीला भावाची माया येतेच ना, म्हणूनच आपलं फोटो लावून घेतलाय रूममध्ये. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात माझा पण फोटो आहे म्हणून त्याच्यासोबत त्याचा पण लावून घेतला. त्यात काय एवढं. आणि हे एवढं भारी दिसायला लागलं ना, जसं जसं होईल तसं असं फ्रेमसारखं दिसत होतं एकदम. आणि फायनली लुक हा होता. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.